घरफोडी करणारा आणि चोरलेले सोन्याचे दागिने विकत घेणारा असे दोघे गजाआड करण्यात आले आहेत। कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे असं चोरीचा गुन्हा करणाऱ्याचं तर अशोक बबन भोसले असं चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विकत घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणातील जग्गू भोसले असं पसार असलेल्या आरोपीचं नाव आहे। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। राघू पांढरू लकडे यांच्या घरी 1 एप्रिल 2024 रोजी घरफोडी झाली होती। त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2,57,000 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यानं लंपास केला होता। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता। या प्रकरणाचा तपास एलसीबीच्या पथकानं वेगानं फिरवला। संशयाची सुई कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे याच्याकडे गेली। तो कर्जत येथील जलालपूर बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली। त्यानुसार पथकानं नियोजित ठिकाणी सापळा रचला आणि याच सापळ्यात कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे अडकला। त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 19,000ची रोकड हस्तगत करण्यात आली। त्याने त्याचा साथीदार जग्गू भोसले याच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। चोरीचे दागिने अशोक भोसले यास विक्री केल्याचं सांगितलं। या प्रकरणी पथकानं दोघांवर कारवाई केली। एकूण 1,08,000 रुपये किमतीचे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 30 भार वजनाची चांदी आरोपीकडून हस्तगत करण्यात आली। मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बस स्टँड या ठिकाणी आरोपी नामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 3 घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे। त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे। तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिलेले होते। त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांच्याकडनं सोन्या चांदीचे एकूण 1,08,000 रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे 3 घरफोडीचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।